का राज्य काय झालं? अरे विक्याला लेकीचं लेटर आलं. माहितीये की आत्ताच सांगून गेला. अरे मग काय तुला वाटत नव्हे काय? आता त्यात काय वाटायचंय, चांगलंच झालं की. अरे हो, पण आपलं काम झालं नाही त्याचं काय? माजपासून 10 वेळा फोन लावलाय त्यांना, एकदा बी उचलला नाही त्यांनी. होय, मग 11व्यांदा लाव. अरे रावलेल्या का कधीतरी आयुष्यात सिरियस हो, इथं तो फोन उचलला ना आपला. मग आता आता काय काय बी करून कॉन्टॅक्ट केला पाहिजे त्यांना. परीक्षेचं काय ते विचारून घेतलं पाहिजे. मग आणखीन एकदा कर की फोन. अरे माझा फोन उचलत नाही ते सांगतोय तुला. हाय का आता? मग आता काय दुसऱ्या नंबरवरून फोन लाव. आता दुसरा नंबर कुठं आणायचा त्यांचा? अरे तुझ्या नंबरवरून फोन लाव. हा हा हा, इतर नंबर लाव. लावतो. उचलला उचलला. बोल बोल बोल. हेलो. हेलो, हाँ सर, कुठं आहे? कौन बोल रहा है? मैं वो राहुल बोल रहा हूँ. ए अरे हिंदीत का बोलतोस? अरे ते दिल्लीला गेलेत ना, मग हिंदीतच बोलत असतात. बोल. हाँ सर, तुम किधर हो? अभी मैं हैदराबाद में हूँ। आइन हैदराबाद? लेकिन सर आप दिल्ली जाने वाले थे ना? नहीं नहीं, मैं क्यों दिल्ली जाऊंगा? ओ, आमचं काम करने को जाना था ना. कौन सा काम? यहाँ मेरा काम मुझसे होता नहीं, तुम्हारा कौन सा काम करूँ? सर, आपको सवड़ मिलेगी तब करो ना, लेकिन हमारा काम करो. हेलो, एक्सक्यूज मी, मुझे आपका काम नहीं जमेगा. अयो, मग आता? काय झालं? अरे ते आपलं काम करायला जमणार नाही म्हणतात. बोल बोल बोल, काय म्हणतात? सर, हमने आपको पैसे दिए हैं ना. अरे भाई, कौन से पैसे? कौन चाहिए? सतीश कदम. सतीश कदम? कौन सतीश कदम? सॉरी, रॉन्ग नंबर. कहाँ कहाँ से चले आते हैं. काय झालं? रॉंग नंबर होता. तुला काय अक्कल बिक्कल आहे का? रॉंग नंबर वाल्याशी एवढ्यावर बोलतात बे? सतीश कदमला फोन लाव. अरे 4 नाही 5 आहे. आता काय झालं? बॅलन्स संपला. संपला का तुझा नेमका बॅलन्स? मारा आता रिचार्ज. चल. रिचार्ज माराय आता शितलीच्या दुकानाकडे गेलं पाहिजे. मी नाही जाणार तिच्या दुकानात. तुझा आणि पहिला बॅलन्स मार. चल. रावल्या, हे गिराईक पुरं कर आणि मग कुठे जायचंय तिथं जा. बरं तू आवर, मी थांबतो इथं. मिक्सरचं भांड बी आजच बिघडायचं होतं. आता ह्यो मटणाचा मसाला सगळा पाट्यावरच वाटावा लागतोय. मग त्याला काय होतंय? आमच्या याला काय मिक्सर होतं बघ. हा, तुला ना माझ्या सासूसारखी सासू पाहिजे ते बघ. माझ्या सासूच्या हाताखाली कसं काम केलं असतं ग? खरं सांगू का पुष्पे, तुलाही नशिबान आहेस. तुझ्या नशिबानं तुला मस्त चांगली सासू मिळाल्या. वय वय, चांगली सासू मिळाली आहे मला. नेमकं सुमीच्या घरी आज कुरड्या करायला जायचंय आणि ह्यानी मटणाचा घाट घातलाय. अगं आता मटण करायचा कसला एवढा त्रास? तरच माझी घरचं असतं तर ठीक होतं की. घरचं बघते ते काय कमी आहे वय? तेव्हा अजून 4 मित्र गोळा केलेत. 4 नाही 2च. अगं बाहेर हॉटेलात जाऊन ती पार्टी का फिरती करण्यापेक्षा बरं आहे की घरच्या घरी. बरं आहे. तो मटणाचा मसाला वाटण्यातच समजा येळ चाललाय. एवढ्यात माझी किती कामं झाली असती. कुरड्या झाल्या असत्या, नुसता डोक्याला ताप. लई बडबड करू नकोस हं. ते काय फार लोकच आहे का ग?
हे घर जसं समाधानाचं आहे तसंच आज्याच्या आईचं बी आहे ना. आणि हे घर अजून माझ्याच नावावर आहे. तू काय बारशीवरून आणलं नाहीस. हाय का आता मी आता घरावरनं काय बोलले का? तू बोलशील म्हणून आधीच सांगितलंय मी. जीजी तुम्ही बोलताना जरा विचार करीत जावा. कुठचा विषय कुठून येत आहे? या घरात बोलायचंच अवघड झालंय. नुसतं तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. तर तुला डांबून ठेवली नाही का मी? छळ करतो नाही का मी तुझा? तसं म्हणलं का मी? तू कसं काय म्हणतेस ते चांगलं ठाव आहे मला. त्या पोराचा कागद का काय तो बी हरवला. समाधानाला पैसे पण देऊन दिले नाहीस. आता ते पोरग त्याचं ते भरती होत आहे तर तुझ्या काय पोटात दुखा लागलं होय ग? आता माझ्या कशाला पोटात दुखतंय? आणि हे बघा ते सर्टिफिकेट का काय ना अजिंक्यनी माझ्याकडे दिलं नव्हतं. उगाच परत परत त्याच्यावरनं सगळेजण मलाच बोलतात. एवढं वाटत होतं तर स्वतः जवळ ठेवायला काय झालं? झालं असेल तुझं काम करू ना तर तू जा तुझ्या कामाला. मी बघते मटणाचं. जयडे जाऊन येते मी. मटण नीट शिजावं. तर आम्हाला काय मटण शिजवायला येत नाही का? जयडे त्या आजाला फोन करून सांग आणि म्हणा निम्मार्धा मसाला झालाय लवकर घरला ये मटण घेऊन. हो. आता सांग हे सगळं कशाला बाहेर काढलेस? अरे सगळं दुकान धुवून काढायला लागणार आहे आपल्याला. दुकान कशाला धुवायचं? अरे किती प्रश्न विचारतोस जितू काका? बरं मला सांगशील का हे सगळं काय आहे? त्या आजानं आपलं दुकान खराब केलंय. अच्छा ना, त्यानं काय केलं? तो आजा मटणाची पिशवी घेऊन आलता आणि त्याने ती पिशवी आपल्या काउंटरवर ठेवली. बर, आणि तेवढ्यासाठी तू अख्खं दुकान धुवायला काढलं? मग त्याला माहितीये ना की आपल्या घरी वर्षात चालत नाही तरी बी तो घेऊन आलता ते. नसेल राहिलं लक्षात त्याच्या. अरे तू त्याची साईड का घेतोयस? तू माझा काका आहेस का त्याचा? नाही काका तुझाच आहे. का रे? अरे दुकानात सामान का बाहेर काढले? दुकान बंद करायचं ठरलं काय आमचं? पण का म्हणून बंद करायचं दुकान? तू सारखं दुकान सोडून लग्नाला जातोस ना म्हणून. मी काय बळण जातोय लग्नाला? मी एवढ्या कष्टानं दुकान उभं केलंय, धंदा सेट केलाय आणि तुम्ही दुकान बंद करायचं म्हणताय वे? हो. नाही तर काय. बर तुम्ही म्हणताय तर आता मी काय बोलू? पण हे सामानच काय करायचं? देऊन टाकू कुणाला तरी. बर पण जित्या एक काम कर, तेवढी चिक्कीची बरणी ठेव. कशाला? मला लय आवडते चिक्की. हसलात. हसायला काय झालं? आम्ही नाही करत बंद दुकान. मग अरे काय आहे, ते दुकान धुवायला काढले. धुवायला का म्हणून? अरे तो आजा आहे की नाही? कोण? आपला आजा होय? आप्पा आपला आजा आहे का कोण? नाही. हा, तो बुट्याचा भाचा नाही का आजा? तो आला होता दुकानात, त्यानं मटणाची पिशवी काउंटरवर ठेवली आपल्या, म्हणून हिनं अख्खं दुकान धुवायला काढली.